महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना अखेर नियामक आयोगाने 27 मार्च 2026 रोजी दिलेल्या आदेशाने वाढीव वीज दर कायम ठेवले आहेत. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने केवळ किरकोळ तांत्रिक बदल करत जून 2025 मधील दरवाढीचा निर्णय जवळपास जसाच्या तसा लागू केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्राहक संघटनांनी याला जाहीर सुनावणीचे नाटक असे संबोधन आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता महावितरणच्या पंचवार्षिक दर याचिकेवर आयोगाने 28 मार्च 2025 रोजी दिलासा देणारा निर्णय दिला होता. मात्र महावितरणच्या फेरविचार याचिकेनंतर केवळ 4 दिवसातच स्थगिती देत 25 जून 2025 रोजी दरवाढ मंजूर करण्यात आली. या एकतर्फी निर्णयाविरोधात ग्राहकांनी मुंबई उच्च न्यायालय गाठले. उच्च न्यायालयाने 3 नोव्हेंबर 2025 रोजी दरवाढ रद्द करून मूळ आदेश लागू ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवत नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात 5 ठिकाणी सार्वजनिक सुनावण्या घेण्यात आल्या. सुमारे 11,000 ग्राहकांनी सहभाग घेत दरवाढीला तीव्र विरोध दर्शवला. मात्र अंतिम निर्णयात ग्राहकांच्या अपेक्षांचा विचार न झाल्यास आरोप करण्यात आले. सुनावणी प्रक्रियेदरम्यान आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष संजीव कुमार यांनी अचानक राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी वल्सा नायर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. या घडामोडीमुळेही संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्राहक संघटनांचे म्हणणे आहे की सुनावण्या केवळ औपचारिक ठरल्या असून आयोगाने महावितरण समोर शरणागती पत्करली आहे. राज्यातील उद्योग क्षेत्रालाही वाढीव वीज दरांचा मोठा फटका बसणार असून स्पर्धेत टिकणे कठीण होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा सुनावणीच्या नाटकाऐवजी पारदर्शक निर्णय प्रक्रिया राबवावी अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात येत आहे. प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा.